नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं शेती आणि सरकारी योजना या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी आजची अपडेट खूपच महत्त्वाची आहे। एप्रिल महिन्याचा हप्ता थेट खात्यात जमा होणार का? दिव्यांग लाभार्थ्यांना हप्ता कधी मिळणार? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे टेम्पररी UDID कार्ड असलेल्यांचं काय होणार? हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे, तुम्ही जर या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून संपूर्ण अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळतील। चला तर मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, आता हा मुद्दा नीट समजून घ्या, कारण इथे सगळ्यांना गोंधळ होतो। सध्या सरकारकडून एप्रिल महिन्याचा हप्ता वाटप करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे आणि काही लोक जेव्हा पोर्टलवर स्टेटस चेक करत आहेत तेव्हा त्यांना हप्ता वितरणाची तारीख दिसत आहे, पण इथेच मोठा कन्फ्युजन तयार होत आहे। ही जी तारीख तुम्हाला दिसते आहे ना, ती सर्व लाभार्थ्यांसाठी नाही आहे। म्हणजे काय तर काही निवडक लाभार्थ्यांसाठीच किंवा काही विशिष्ट कॅटेगरीसाठीच ही तारीख दाखवली जात आहे, ज्यामुळे जर तुमच्या पोर्टलवर तारीख दिसत नसेल तर घाबरायचं काहीच कारण नाही, कारण अजूनही सगळ्यांसाठी एकत्र हप्ता वितरण सुरू झालेलं नाही। सोप्या भाषेत सांगायचं झालं तर काही लोकांची प्रोसेस सुरू झाली आहे, पण अजून सर्वांची सुरू झालेली नाही। म्हणूनच तुम्हाला तारीख दिसली नाही म्हणजे तुमचा हप्ता बंद झाला असं अजिबात नाही, फक्त तुमची प्रोसेस अजून सुरू व्हायची आहे। मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा दिव्यांग लाभार्थ्यांचा। हा भाग नीट समजून घ्या, कारण इथे खूप लोक कन्फ्यूज झालेले आहेत। सध्या जे हप्ता वितरणाचे अपडेट येत आहेत ना, ते प्रामुख्याने इतर लाभार्थ्यांसाठी आहेत, पण जे दिव्यांग लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी परिस्थिती थोडी वेगळी आहे। कारण दिव्यांग बांधवांसाठी जो वेगळा पोर्टल आहे, ते दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर अजूनपर्यंत हप्ता वितरणाची स्पष्ट तारीख दाखवलेली नाही। आता इथेच लोक घाबरतात, आपल्याला हप्ता मिळणार नाही का, आपलं नाव काढलं का? पण असं काहीही नाही। सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जसं इतर लाभार्थ्यांना आधी अपडेट मिळतो तसं दिव्यांग लाभार्थ्यांना अजून अपडेट मिळालेला नाही, म्हणजेच त्यांची प्रक्रिया अजून सुरू व्हायची आहे। आणि खूप शक्यता आहे की येणाऱ्या काही दिवसात दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर सुद्धा हप्ता वितरणाची तारीख किंवा नोटिफिकेशन दिसायला सुरुवात होईल। त्यामुळे निष्कर्ष काय, जर तुम्ही दिव्यांग लाभार्थी असाल आणि तुम्हाला अजून तारीख दिसत नसेल तर काळजी करू नका, तुमचा हप्ता बंद झालेला नाही, फक्त अपडेट अजून आलेला नाही। मित्रांनो, आता सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे, हप्ता नेमका कधी जमा होणार? चला तर हे अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया। सध्या तुम्हाला पोर्टलवर ज्या तारखा दिसत आहेत ना, त्या दिव्यांग लाभार्थ्यांसाठी लागू नाहीत। म्हणजेच जर तुम्ही दिव्यांग लाभार्थी असाल आणि दुसऱ्यांच्या अकाउंटमध्ये तारीख दिसत असेल तर ती तुमच्यासाठी नाही। आता पुढचा महत्त्वाचा मुद्दा, दिव्यांग बांधवांसाठी सरकारकडून वेगळी तारीख जाहीर होण्याची शक्यता आहे। म्हणजे काय, त्यांचा हप्ता वेगळ्या टप्प्यात जमा केला जाईल। सोप्या उदाहरणातून समजून घ्या, जसं एखाद्या गावात पहिल्यांदाच काही लोकांना पैसे दिले जातात आणि नंतर उरलेल्या लोकांना दिले जातात, अगदी तसंच इथेही चालू आहे। त्यामुळे निष्कर्ष काय, एप्रिल महिन्याचा हप्ता नक्की येणार आहे, पण सर्वांना एकाच वेळी नाही। दिव्यांग लाभार्थ्यांसाठी वेगळी प्रोसेस असेल आणि वेगळी तारीख असेल। त्यामुळे जर अजून तुमच्या अकाउंटमध्ये हप्ता आला नसेल तर घाबरू नका, फक्त थोडी वाट बघा, कारण तुमचा नंबर अजून यायचा आहे। मित्रांनो, आता आपण येतोय सर्वात महत्त्वाच्या आणि थोडा धक्कादायक अपडेटवर। जर तुमच्याकडे टेम्पररी UDID कार्ड असेल तर हा भाग तुम्ही खूप लक्ष देऊन ऐका। सरकारच्या निर्णयानुसार ज्या लाभार्थ्यांकडे टेम्पररी UDID कार्ड आहे त्यांना काही सरकारी योजनांचा लाभ देऊ नये अशा प्रकारच्या सूचना देण्यात आल्या आहेत। आता इथे सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण होतो, मग आपल्या एप्रिल महिन्याचा हप्ता येणार की नाही? मित्रांनो, याचं उत्तर सध्या पूर्णपणे स्पष्ट नाही। म्हणजेच अजून सरकारकडून हो मिळणार किंवा नाही मिळणार असं सरळ सांगितलेलं नाही। पण या निर्णयामुळे काय होऊ शकतं, अशी शक्यता आहे की काही टेम्पररी UDID कार्ड धारकांना एप्रिल महिन्याचा हप्ता थांबू शकतो। सोप्या भाषेत समजून घेऊया, ज्यांच्याकडे परमनंट UDID कार्ड आहे त्यांची प्रोसेस चालू राहू शकते, पण ज्यांच्याकडे टेम्पररी कार्ड आहे त्यांच्याबाबत अजूनही संभ्रम आहे। त्यामुळे तुम्ही काय करायचं, जर तुमच्याकडे टेम्पररी UDID कार्ड असेल तर आताच घाबरायचं नाही, कारण अंतिम निर्णय अजून आलेला नाही, पण पुढे काही बदल होण्याची शक्यता आहे, म्हणून अपडेटवर लक्ष ठेवणं खूप गरजेचं आहे। टेम्पररी UDID कार्ड धारकांसाठी स्थिती अजून क्लिअर नाही, पण हप्ता थांबण्याची शक्यता नाकारता येत नाही। मित्रांनो, अशी संजय गांधी योजना आणि इतर सरकारी योजनांची लेटेस्ट आणि अचूक अपडेट तुम्हाला वेळेवर हवी असेल तर आताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा। आणि सर्वात महत्त्वाचं, जर तुम्हाला रोजच्या रोज मोबाईलवर शेती आणि सरकारी योजनांचे अपडेट्स हवे असतील तर आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा। व्हॉट्सअप ग्रुपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करा आणि लगेच ग्रुपमध्ये जॉईन व्हा। आणि हो, ही माहिती तुमच्या इतर मित्रांपर्यंत आणि लाभार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा। धन्यवाद मित्रांनो, भेटूया नवीन अपडेटसह। जय हिंद, जय महाराष्ट्र।